नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनीता. आज मी तुम्हाला माझीच कथा सांगणार आहे. आणि आमच्या गावातले शेठ म्हणजे सगळे त्यांना सावकार म्हणायचे. अगदी सगळ्यांचाच त्यांच्याकडे काही ना काही असायचं. गावातील खूपच श्रीमंत व्यक्ती होते ते. पैशाची कशाचीच कमी नव्हती. अगदी तिजोरीमध्ये खूप सारी धन दौलत असायची. मात्र मी तिकडे कामाला लागली. मी दिसायला देखणी तर होतेच. माझ्याकडे सुंदर असं रुपडं होतं, देखणी होते आणि तेच माझ्या कामी आलं. झालंसं एक दिवशी मी त्यांच्या घरी कामाला गेले होते. तो माझा पहिलाच दिवस होता. त्यावेळेस त्यांनी तिजोरीच्या सगळ्या चाव्या माझ्या हातात दिल्या आणि रात्रभर माझ्यासोबत काय केलं तीच कथा आज मी तुम्हासनी सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, मी सुवर्णा. तसं म्हणायला गेलं तर मी रोज काबाड कष्ट करते. आमचे हे वारल्यापासून तर दिवस खूपच वाईट चालले आहेत. कोणीसुद्धा मदतीला येत नाही, कोणी 4 रुपये देत नाही. स्वतः जेव्हा करायचं तेव्हाच खायचं होतं. आमचं गाव म्हणायला असं जास्त काही खेडेगाव नव्हतं, मात्र एका कोपऱ्यात होतं. इथे जास्त कोणाचा संबंध घ्यायचा नाही. उन्हाळा आला की दुष्काळची स्थिती व्हायची आणि दुष्काळ पडला की सगळं गाव त्याच्यावर अवलंबून असायचं. ह्याच्याकडून 4 रुपये घे, त्याच्याकडून पैसे घे, कसं तरी दिवस काढावं लागत असायचं. जास्त करून गावातील चांगली तरुणी लोक आणि शिकलेली परगावी शहरामध्ये जात असायचे आणि ती शहराकडे गेली की गाव मात्र सामसूम असायचा. कधी तर लागेल ते एखाद्या दिवस काम असायचं परगावी. तशी मी मिळेल ते काम करत असायचे. माझ्या डोक्यावर थोडंसं कर्ज होतं सावकाराचं आणि ते अजूनच वाढायला नको म्हणून मग मी लागेल तिथे काम करायचे. तालुक्याच्या ठिकाणी कधी जावं लागायचं. कुणाची धुणी भांडी करायला. तर एवढं कोणी इकडं श्रीमंत पण नसायचं की कोणी 2 दिवस काम बघवेल. मिळेल ते रेशन घेऊन चांगले 2-3 महिना पाऊस पडेपर्यंत घालवावं लागत असायचं. आणि जर एखाद्या वर्षी पाऊस नाहीच पडला तर मग खूपच तारांबळ उडत असायची. मी दिसायला सुंदर देखणी होते, मात्र मी एकटीच राहायचे. त्याच्यात झालं असं, आमच्या गावाचे सावकार म्हणजे गुलाबराव. गावामध्ये सगळ्यात जास्त जमीन त्यांचीच होती आणि शेताला पाणी पण होतं. काय माहीत त्यांच्या घरी असं काय होतं की कधीच त्यांच्या पाण्यासाठी नडलं नाही. सगळा गाव कोरडा फट पडलेला असला. गावच्या तोंडाचं पाणी आटायचं, मात्र सावकाराच्या हिरीचं पाणी कधी आटलेलं कुणा गावालाच माहीत नाही. तसे ते चांगले पण होते आणि तेवढे वाईट पण होतं. स्वभाव त्यांचा रागीट पण होता. जो चुकेल त्याला तिथे शिक्षा असायची. तसे ते मनाने चांगले होते आणि गरीब लोकांना नेहमी कधी मदत करायत असायचे. आता विहिरीला जरी पाणी असलं तरी सगळ्यांसाठी त्यांनी गावामध्ये खूप मोठा आड असा बनवून दिला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचं तर काही एवढं जाणवायचं नाही. एखाद्या वर्षी काळजी झालं असं, मला काही कुठे काम भेटतच नव्हतं. मग ते मला म्हटले, अगं तुझे किती बाकी आहे आणि कधी देणार आहे? त्यावेळेस मी म्हटलं, हो मला आहे लक्षात, पण काय करायचं, कुठे काय काम नाही आणि कसं फेडायचं, खूपच अवघड झालं आहे. त्यावेळेस माझ्याजवळ थोडेसे काही दागिने होते, मी त्यांना दिलं. त्यावेळेस ते म्हटले, अगं वेडी का खोळी झाली, कशाला मला पाहिजे हे, मला असल्या कशाचीच गरज नाही. मी काय तुला एवढा पण वाईट वाटलो का? त्यावेळेस मी म्हटलं, हो काय करू ते समजत नाही. त्यावेळेस ते म्हटले, तुला काम पण नसेल. मी म्हटलं, नाही ना, तुमच्याकडे आहे का काम? त्यावेळेस ते म्हटले, आहे, घरचंच करायचं, दुसरं काही नाही. घरातलं केलं तर तुला चांगला पगार देईन. मी म्हटलं, बरं ठीक आहे. असा मी विचार केला. मिळालेले पैसे त्यांची त्यांनाच माघारी देऊन टाकायचे. तसं गावामध्ये खूप मोठं असं घर होतं त्यांचं. तरी गावामध्ये शेतामध्ये दुसरं त्यांनी घर बांधलेलं. कधी शेतीच्या कामासाठी तिकडे थांबले तर तिथे राहायचे. त्यावेळेस मात्र ते म्हटले, घरातले सगळे आमच्या बाहेरच असतात, म्हणजे गावातल्या घरी नसतात, सगळे रानातल्या घरी. आता इकडे गावातल्या घरी चांगलंच 1-2 जण कामाला होते, तरी मी गेल्यानंतर ते मात्र नसायचे आणि ते बाहेरच काम करत असायचे. मी मात्र एकटी
एकटीच असायचे. मला समजायचं नाही की मी आल्यानंतर सगळे कुठे जातात आणि त्यांना वाड्यामध्ये काम नसतं का? त्यावेळेस मी त्यांना विचारलं की "होय हो शेठ, गुलाबराव कुठे असतात बाकीचे सगळे? मी आल्यानंतर सगळे नुसते निघून जातात." त्यावेळेस ते म्हटले की "मीच त्यांना सांगितलं आहे की आजपासून बाहेरचं काम करायचं. आता तू आली ना कामाला." मग ते सांगत होते. मी पाहिलं की खूप मोठी अशी त्यांची तिजोरी होती. तिजोरीमध्ये खूप सारे पैसा तर होतातच. नेहमीच ते उघडायचे आणि मी पाहून आश्चर्यचकित झाले. मी आजच्या लाईफमध्ये एवढी धनदौलत कधीच मी आयुष्यात पाहिली नव्हती. तेवढी मी त्यांच्या घरी पाहिली होती. खूपच मोठं असं घर. माझे डोळेच लावायला लागले. पांढरी नुसती काचेगत असलेली त्यांची फरशी होती. मग मी काम करायचे त्यांना पण माझं हे आवडायचं आणि ते मला बोलायचे. तसे तर नेहमीच ते माझ्याशी प्रेमाने बोलायचे. दुपारी असले की ते पलंगावर बसायचे आणि मी मात्र काम करत असायचे. ते मला म्हणायचे, "अगं किती काम करते, ये ना, बस माझ्याजवळ आणि थोडंसं बोल. तुझं बोललं की मन कसं शांत शांत वाटतं." मी म्हटलं, "हो का?" त्यावेळेस ते म्हटले, "खरंच तू कमालीची आहे. दिसायला एवढी देखणी आणि सुंदर आहे, तरी तुला जरासुद्धा गर्व नाही की काही नाही." त्यांना माहीत होतं माझा स्वभाव, मी किती साधी सरळ आहे. त्यावेळेस ते म्हटले, "तुला एक बोलू का?" मी म्हटलं, "हां." "तुला ह्या सगळ्या संपत्तीची मालकीण व्हायला आवडेल का?" त्यावेळेस मी म्हटलं, "अहो कशाला बोलताय असं? काय वेगळंच?" त्यावेळेस ते म्हटले, "एवढी जर धनदौलत आली तर तू काय करशील?" त्यावेळेस मी म्हटलं, "काय करेन म्हणजे चांगले नटेन आणि मला पण हौस आहेच की कुठल्या बायला नसते चांगल्या चुंगल्या साड्या घालायची." त्यावेळेस ते म्हटले, "ये आणि माझ्या बाजूला बस. आजपासून तूच ह्याची मालकीण आहे." असं म्हणून त्यांनी तिजोरीची चावी माझ्या हातात ठेवली. मी म्हटलं की "मला असलं चेष्टा मस्करी आवडत नाही. हे धरा." त्यावेळेस ते म्हटले, "अगं खरंच तुला मी एवढ्या सगळ्याची राणी बनवेन. फक्त मला तू सगळं सुख दिलं पाहिजे आणि मला कशाचीच कमी पडून दिली नाही पाहिजे." त्यावेळेस मी म्हटलं, "हे बघा मला असलं काही आवडत नाही." त्यावेळेस ते म्हटले, "तुला वाटतंय का मी तुला खोटं बोलतोय? अगं खरंच तुला पाहिजे ते घे. वाटलंच तर कोणाला नको सांगू. मात्र तू मला सुख दिलं पाहिजे." मला पण तेच पाहिजे होतं आणि डोक्यावर कर्ज होते. मात्र मी कुठे थांबणार होते. मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि तिथेच ते चालू झाले ना सावकार. आज मला जे पाहिजे होतं ते मनसोक्त मी घेतलं. माझं कर्ज पण भेटलं. त्यांनी त्या दिवशी मला जवळ घेऊन दिला बसून आणि देऊ लागले ना सुख. त्यांची करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूपच वेगळी होती. त्याच्यामध्ये एक वेगळं सुख आणि समाधान मला भेटत होतं. जे कित्येक वर्ष मी ज्याच्यापासून लांब राहिले ते आज मला भेटलं होतं. खरंच ते वेड्यासारखे मला प्रेम करायचे. तिथून पुढे मला त्यांनी कशाचीच कमतरता भासून दिली नाही. त्यांनी जणू काही माझ्यासाठीच ते होते. त्याने मी त्यांना घायाळ केलं होतं. एक दिवससुद्धा माझ्याशिवाय ते राहत नसायचे. मी गेले की ते चालू व्हायचे. मात्र तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेच असायच्या. मी पण मला हवं तेवढंच घ्यायचे, बाकीचं माघार द्यायचे. तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.